ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 13 मेचा खतरनाक, अमेझिंग आणि प्रत्येकाच्या तोंडाला फेस आणणारा असा एपिसोड तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. तर बघा, सुरुवातीला दामिनीने सायलीची साक्ष खोडून काढावी म्हणून रिक्वेस्ट केली आहे. दामिनी सुरुवातीला म्हणते, कमाल आहे युअर ऑनर, अर्जुन सुभेदार एवढे मोठे वकील असून त्यांच्या लक्षात येऊ नये की स्वतःच्या बायकोला स्टेटमेंट द्यायला लावून काहीही उपयोग होणार नाही, कारण त्या कॉम्प्रोमाइज विटनेस आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं दामिनी मॅडम तुम्ही असंच बोलणार, आणि म्हणूनच मला माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला इथे हजर करायचंय. आणि ॲज वी ऑल एक्सपेक्टेड प्रेक्षकांनो, इथे कुसुम आलेली आहे बघा. आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आश्रमात राहणाऱ्या मिसेस कुसुम राऊत यांना मी इथे परमिशन मागतोय बोलवण्याची. आता बघा प्रेक्षकांनो, कुसुमला तिथे परमिशन ग्रँटेड झाली आहे आणि मग कुसुम तिथे येते तेव्हा अर्जुनने तिला प्रश्न विचारलेत, विलास साक्षर होता की निरक्षर होता म्हणून. अरे काय दाखवलंय आज प्रेक्षकांनो, लिटरली अंगावर काटा आलाय. असा सेन्सिबल एपिसोड आतापर्यंत तुम्ही कधीच बघितला नसेल. तर आता कुसुम तिथे आलेली आहे. अर्जुन म्हणतो, मिस कुसुम राऊत, तुम्हाला माहिती आहे का विलासला लिहिता वाचता येत नाही या बाबतीत काही? त्यावर कुसुम म्हणते की हो, तो विलास अशिक्षितच होता. मी त्याला सामानाची यादी दिली होती लिहायला, ती त्याला लिहिता नाही आली. त्याच्या मोबाईलवरनं त्याला मेसेज टाईप करून हवा होता, तेव्हा आमची छोटी रश्मी आहे ना, तिनेच तो टाईप करून दिला होता. आणि हा, एक दिवस मधुभाऊंना कुरिअर आलं होतं, ते बागकाम करत होते, पण विलासने ते घेतलं तेव्हा त्याला वाचता सुद्धा आलं नाही की ते कोणाकडनं आलंय. आता कुसुमने काय ती एवढी साक्ष दिली बरं का. आता अर्जुन म्हणतात, थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. आता कुसुम तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन मधुभाऊंना पण विचारायला जातो. प्रेक्षकांना आज प्रियाने पण मस्त ऍक्टिंग केली. काय कलाकार आहे ते, अमेझिंग, खरंच अमेझिंग. आता रविराजांनी सुद्धा प्रियाच्या विरुद्ध साक्ष दिली आहे. हा सगळ्यात मोठा जबरदस्त हंगामा आहे. आता ही कुसुम तिथून खाली उतरते. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, मला तुम्हाला पण विचारायचंय, तुम्हाला या बाबतीत माहिती आहे का की विलास निरक्षर आहे, म्हणजे तुमचं दोन्ही साक्षीदारांसारखंच मत आहे का? त्यावर मधुभाऊ म्हणतात की हो, त्या विलासला वर्तमानपत्र सुद्धा वाचता येत नव्हतं आणि आश्रमाच्या कामात त्याची मदतच होत नव्हती, लिहिता वाचता त्याला येतच नव्हतं. त्यावर दामिनी आता ऑब्जेक्शन घेत म्हणते, एक मिनिट युअर ऑनर, ऑब्जेक्शन काय आहे ना, मधुकर पाटील हे आरोपी आहेत. विलासचा खून केल्याचा आरोप आहे यांच्यावरती आणि आरोपीची साक्ष कधीही ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, म्हणजे स्वतः आरोपीची साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असं दामिनी बोलतात आणि म्हणतात, नाही का हो सुभेदार? आता लगेच युअर ऑनर म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन. मग अर्जुन म्हणतो, मी या कोर्टामध्ये ऑलरेडी 3 साक्षीदार प्रेझेंट केलेत, त्यापैकी कोणाची साक्ष धरायची आणि नाही धरायची हे कोर्टालाच ठरवू द्या ना मॅडम. त्यावर दामिनी म्हणते, ऑब्विसली मिस्टर अर्जुन सुभेदार, पण काय ना, तुम्ही इतक्या वेळचा कोर्टाचा इतका वेळ खाल्लाय, म्हणजे कळत नाहीये मला अर्जुन सुभेदार की तुम्ही एवढा वेळ घेताय कोर्टाचा आणि एवढंच सिद्ध करताय की साक्षी शिखरेला कशी त्या आश्रमात जायची गरज होती, एवढंच. त्यावर अर्जुन म्हणतो, सरप्राईज आहे मॅडम, काय आहे ना, माझा मुद्दा काही एवढाच नाहीये, ऍक्च्युली माझा खरा मुद्दा वेगळाच आहे. आता बॅटिंगवर बॅटिंग केली अर्जुनने. अर्जुन म्हणतो, माझा मुद्दा हा आहे युअर ऑनर, ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्या माणसाने असा कसा मेसेज टाईप केला असेल की मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून. आता अर्जुनने दामिनीच्या तोंडूनच कबूल केलं बरं का. मजा आ गया बॉस, आज तो डबल ट्रिपल मजा आ गया. अर्जुन म्हणतो, ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्याच्यासाठी हा मेसेज टाईप करणं कठीणच नाही तर अशक्य आहे. आता मात्र सगळे अनइझी झालेत, ते सगळे जे गुंड आहेत ना ते. मग आता लगेच दामिनी म्हणते, कोणीतरी मदत केली असेल त्याला किंवा कोणाकडून त्याने टाईप करून घेतलं असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, कोणाकडून? म्हणजे तुम्ही मान्य करता ना मॅडम की तिथे तिसरी व्यक्ती होती, तिथे साक्षी शिखरे होती. त्यावर दामिनी म्हणते, हे बघा अर्जुन सुभेदार, मी असं काहीही कबूल केलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, ओ, म्हणजे मग विलासच्या जवळ फक्त मधुभाऊ होते का? आणि मधुभाऊ स्वतः असा मेसेज टाईप करून पाठवतील का पोलिसांना? नाही. मग कोणी टाईप केला असेल बरं तो मेसेज? ओ, हाऊ कॅन आय फॉरगेट दॅट. होती की तिथे तिसरी व्यक्ती, आय विटनेस होती ना तिथे,
तन्वी. राईट मॅम. इकडे तन्वी आज कोमात जायची बाकी आहे प्रेक्षकांनो. तोंडाला फेस आलाय तिच्या आणि रविराजांनी सुद्धा तिच्या विरुद्ध साक्ष दिली हो. अरे अरे काय अवघड झालंय प्रेक्षकांनो तिचं. आता अर्जुन म्हणतो सॉरी तन्वी, आज तुला जरा जास्तीच त्रास देतोय मी, प्लीज जरा विटनेस बॉक्स मध्ये येशील का. आता प्रियाला तिथे विटनेस बॉक्स मध्ये बोलवलं पुन्हा अर्जुनने बरं का. आणि असला कन्फ्यूज केलाय ना तिला. साक्षी तर म्हणजे साक्षीची मानसिक परिस्थिती जी ढासळली होती ना ती पूर्णपणे आज उभी राहिलेली असणार आहे. 100% काय 113% बॉस. आता बघा प्रिया तिथे उभी आहे विटनेस बॉक्स मध्ये. आणि आजच्या एपिसोड मध्ये ना प्रेक्षकांनो जरा पॉज घेत घेत त्यांनी दाखवलंय. म्हणजे खूप असं मस्त रंगवलंय बघा एपिसोड. म्हणजे प्रत्येक जणांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय एक्सप्रेशन्स होते बघा. म्हणजे आता प्रिया तिथे विटनेस बॉक्स पर्यंत येईपर्यंत त्यांनी हे बरंच काही दाखवलं बघा. साक्षी तिच्याकडे बघते, महिपत तिच्याकडे बघतो, मग ती हळूच त्या विटनेस बॉक्स कडे येते. दामिनी अर्जुनला लुक देते आणि रविराज तर फुल कोमातच जायचे बाकी आहेत ते सुद्धा. कारण त्यांची मुलगी इतकी खोटारडी असू शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. आणि अश्विनला तर बिचारायला काय वाटत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर असो, आता प्रिया बराच वेळ अशी बघत राहते इकडे तिकडे आणि मग तिथे विटनेस बॉक्स मध्ये जाते. विटनेस बॉक्स मध्ये गेल्यावर नंतर सुद्धा अश्विन रविराज तिच्याकडे बघताना दाखवले. अर्जुन आता तिला प्रश्न विचारतो, मिसेस तन्वी मला सांग की जेव्हा विलासने पोलिसांना मेसेज पाठवला तो मेसेज टाईप करताना तू बघितलं का विलासला. नाही म्हणजे तू होतीस ना तिथे लपून बसलेली. नाही म्हणजे जेव्हा मधुभाऊ आणि विलासची वादावादी सुरू होती तेव्हा तू जिथे लपून बसली होती तिथून तुला दिसलं होतं का ग की विलासने केव्हा टाईप केला मेसेज मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे ते. आता हा मेसेज या आगाऊनेच टाईप केलेला आहे प्रेक्षकांनो. आपण इथे मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. आणि प्रियाला ते सगळं रिमेंबर होतं की तो मेसेज तिने स्वतःच टाईप केलाय आणि ती जरा सेकंद अशी तिच्या विचारांमध्ये अडकून जाते. म्हणजे ते सगळं मागचं तिला आठवत असतं ना. मग अर्जुन असा हात करून तिला जागं करतो आणि म्हणतो बोला बोला मॅडम. मग पटकन प्रिया म्हणते की नाही मी त्याला तो मेसेज टाईप करताना नाही बघितलं. आता ही फसली की असं बोलून अर्जुन म्हणतो बरं जाऊ दे, तू तिथे येण्याच्या आधीच विलासने तो मेसेज टाईप केला असावा असं समजू आपण. नाही राईट नाही म्हणजे असा एक माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही तो मेसेज पाठवतो पोलिसांना, ही तर मोठी जादूच आहे बुवा. आता अर्जुनने असं बोलल्यानंतर प्रिया पांढरी पडली आहे प्रेक्षकांनो. गळा सुकलाय तिचा. रविराज बघतच राहतात अर्जुनकडे आज आणि प्रियाकडे सुद्धा. आता अर्जुन म्हणतो चल तुला आणखीन एक गोष्ट आठवून देतो मी. अगं तन्वी जादू दाखवतो तुला आणखीन जादू. बघ मला सांग की पोलीस स्टेशनवरून आश्रमात येण्यासाठी किंवा जाण्यासाठी गाडीने किती मिनिटं लागतात सांग बरं. एक अंदाजे सांग ना मला. आता प्रियाला काही उत्तर देता येईना पण तरी ती जरा विचार करते आणि म्हणते मग मे बी 11 ते किंवा 15-20 मिनिटं. मग लगेच अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुझं, पण हल्ली फारच ट्रॅफिक झालं ना पनवेलमध्ये. एक काम करू आपण 30 मिनिटं डन करूया. 30 मिनिटं लागू शकतात हो की नाही. मग आता प्रिया काहीच बोलत नाही बरं का. आता रविराज अर्जुनकडे बघतच राहतात की हा पुढे काय बोलणार आहे. अर्जुनने काय केलंय बॉस, काय केलंय आज अमेझिंग. तर आता त्याने एक रिपोर्ट सादर केलाय कोर्टामध्ये आणि सांगतोय की हा विलासचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आणि डेथ सर्टिफिकेट आहे आणि त्यासोबतच पोलिसांना मेसेज मिळायची वेळ सुद्धा मेन्शन केली गेली आहे युअर ऑनर. आणि आता ते जज ते सगळं नोटीस करताय वाचताय. अर्जुन म्हणतोय मिलॉर्ड पोलिसांना मेसेज जायची वेळ आणि विलासच्या मृत्यूची वेळ तुम्ही प्लीज चेक करा, ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. आता ते मिलॉर्ड चेक करताय आणि वेळेची तफावत त्यांच्या तेव्हाच लक्षात आली आहे. घाम फुटलाय आता सगळ्यांना, घाम फुटलाय. आता रविराजांना सुद्धा कुतूहल वाटते की हे सगळं भयंकर आहे. म्हणजे त्यांनी इमॅजिनच केलं नव्हतं. खरं तर प्रेक्षकांना उत्सुकता आता या गोष्टीची वाढली आहे की यानंतर प्रियाच्या बाबतीत प्रत्येकाचा ॲटिट्यूड कसा असणार आहे. बघत राहा. आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघताय. आज बरेच पॉजेस घेतलेत त्यांनी एपिसोडमध्ये. तर असो, अर्जुन म्हणतो की ही वेळ बघून तुमच्या लक्षात आलं असेल युअर ऑनर की या विलासचा मृत्यू आधी झालाय आणि मेसेज नंतर गेलाय पोलिसांना. दामिनीला आता टेन्शन आलंय. जे एक्सपेक्टेड होतं तेच होतंय. असो, आता अर्जुन म्हणतो दुसरी जादू तुम्हाला हीच दाखवायची होती मिलॉर्ड की जी व्यक्ती जिवंतच नाहीये ती व्यक्ती पोलिसांना मेसेज कशी पाठवू शकते. म्हणजे मेल्यानंतर ती व्यक्ती एवढी पॅनिक झाली की
की तिला अचानक लिहिता वाचता आलं. म्हणजे त्या व्यक्तीने उठून पोलिसांना मेसेज वगैरे पाठवला की काय? आता प्रिया एकीकडे युरॉनरकडे बघतीये, एकीकडे रविराजांकडे बघतीये आणि अर्जुनचे हे मुद्दे किती किती महत्वाचे आहेत हे सगळ्यांना कळतंय. आता बघा पुन्हा सगळ्यांचे चेहरे दाखवले. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड ही तर फार मोठी जादू होतीये, जादूवर जादू होतीये असं नाही वाटत आहे का? त्यावर दामिनी पुन्हा इंटरप्ट करत म्हणते अर्जुन सुभेदार नाईस, पण आता तुम्ही जे काही सांगितलं ना त्यावरून असं नाही सिद्ध होत की खून साक्षी शिखरेने केलाय. दामिनी आता कोर्टाची दिशाभूल करायचा प्रयत्न करते पण अर्जुन म्हणतो मॅडम खून कोणी केलाय हे मी आत्ता बोलतच नाहीये. मी कोर्टाच्या समोर फक्त या फॅक्ट ठेवतोय की तो मेसेज विलासने केलेला नव्हता. माझे क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी तो मेसेज त्यांच्या मोबाईलवरनं कोणीतरी दुसऱ्याने पाठवला होता. म्हणजे विलासच्या मोबाईलवरनं कोणीतरी दुसऱ्याने पाठवला होता. मग आता मात्र महिपत अनइझी व्हायला लागतो बरं का. आणि दामिनी सुद्धा. आता रविराज आणि अश्विनचं कुतूहल वाढलंय. आता अर्जुन म्हणतो काय आहे ना की तन्वीच्या स्टेटमेंट प्रमाणे साक्षी तिथे नव्हती, म्हणजे हा मेसेज कोणी केला असेल बरं? आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो मग कोण उरलं असेल गड्या, कोण उरलं असेल? ती तिसरी व्यक्ती जी लपून तिथे मधुभाऊ आणि विलासला बघत होती, ती तिसरी व्यक्ती म्हणजे तन्वी. तन्वी तन्वी सुभेदार होत्या तिथे. आता हे अर्जुनने खूप ड्रॅमॅटिकली सांगितलंय बरं का. आता मात्र सगळेजण ब्लॅक अँड व्हाईट झाले. दामिनी, साक्षी, महिपत, रविराज, अश्विन सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. अर्जुनने तन्वीचं नाव घेतल्यावर अर्जुन पुन्हा रिपीट करतो की तिथे तिसरी व्यक्ती होती ती म्हणजे तन्वी सुभेदार. आणि प्रेक्षकांनो खरं आहे ना, लॉजिकली तिथे तीच होती आय विटनेस म्हणून आणि तिने तो मेसेज टाईप केला हे तर आपल्याला माहितीच आहे, पण कोर्टात हे सिद्ध होऊच शकतं. अर्जुनचा मुद्दा 113% खरा. अरे सगळे मुद्दे जबरदस्त प्रेझेंट केलेत अर्जुनने. आता अर्जुन पुन्हा म्हणतो ती तिसरी व्यक्ती तूच होती तन्वी. आता घाबरते नाही, हिला काही सुधरे ना, आता काय बोलावं. प्रेक्षकांनो काय ऍक्टिंग केली आहे ना, अमेझिंग, खरंच अमेझिंग. आता मला खरं सांगा या मालिकेपेक्षा दुसरी कुठली मालिका सेन्सिबल आहे? मला तर बाबा ही मालिका फार आवडते अगदी पहिल्यापासनं. काहीही असो चढ उतार होत असतात, पण काय बॅटिंग केली आज अर्जुनने, अमेझिंग. आता ही हडबडते तन्वी आणि म्हणते नाही 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 मी नाही केला तो मेसेज, मी कशाला करेल तो मेसेज. आता अर्जुन बघा प्रियाला कन्फ्यूज करतो. मग कोणी केला मेसेज? साक्षीने पाठवला. साक्षी होती का तिथे? प्रिया म्हणते नाही साक्षी नव्हती तिथे, ती कुठे होती तिथे? त्यावर अर्जुन म्हणतो अगं पण असं तू बोलतेस, मेसेज तर पाठवला गेला ना पोलिसांना. कोणीतरी होतं तिथे तिसरं व्यक्ती ज्याने मेसेज पाठवला, म्हणजे तिसरी व्यक्ती तिथे तूच होती. तू होती का साक्षी होती? प्रिया हडबडते नाही मी नाही केलंय, हे नाही केलंय मी. आता प्रिया म्हणते मी का करू? अर्जुन म्हणतो तू का साक्षी का तू? अगं तूच पाठवला मेसेज प्रिया. आता तो तिला कन्फ्यूज करायला लागतो मोठ्याने. तेव्हा लगेच रविराजांना कसं तरी होतं आणि ते उभे राहतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मी तन्वी सुभेदारांचा वकील आहे आणि अर्जुन सुभेदार असे रॅन्डम आरोप त्यांच्यावर करू शकत नाही. आता अर्जुनने त्यांनाच बोलवलंय बरं का आता साक्ष देण्यासाठी. आता दामिनी उठून उभे राहते आणि म्हणते तन्वी सुभेदार हे आय विटनेस आहेत आणि त्यांनी आधीच सांगितलंय की खून कोणी केला, कसा केला हे त्यांनी सगळं आधी सांगितलंय आणि याचे सगळे पुरावे कोर्टामध्ये आहेत मिलॉर्ड. अर्जुन म्हणतो अहो देशमुख मॅडम, प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या आय विटनेसने बरंच काही सांगितलेलं आहे कोर्टात आणि त्याहूनही मोठा प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या आय विटनेसने मोठा इश्यू केलाय. कारण त्यांचं कुठलंही स्टेटमेंट कोर्टाने व्हॅलिडच कसं मानायचंय? आता हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सायकोलॉजिस्टचा विषय निघालाय. अर्जुन म्हणतो या केसचा फायनल निकाल देताना यांच्या स्टेटमेंटचा विचार कोर्टाने कसा करायचा हा प्रॉब्लेम उपस्थित राहिलाय ना मॅडम. दामिनी म्हणते तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे सुभेदार? त्यावर अर्जुन म्हणतो याचा अर्थ एका इन्व्हलप मध्ये लपलेला आहे. लेट मी शो यू मॅम. आणि आता चैतन्यने तिथे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट सबमिट केलेत आणि आता ते सगळे रिपोर्ट ते जजेस चेक करतात आणि मग अर्जुन पुढे युक्तिवाद करत सांगतोय की मिलॉर्ड, अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड या इन्व्हलप मध्ये कोर्टाने अपॉइंट केलेला सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट आहे. मिस्टर राऊत यांचा तन्वीच्या चौकशी बाबतीत रिपोर्ट आहे
आता ते सगळं चेक करतायत ना प्रेक्षकांनो. आता अर्जुन, दामिनी, प्रिया सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. हे एक्सप्रेशन खूप दाखवलेत त्यांनी आज. मग आता अर्जुन पुढे सांगतो की बेसिकली हे रिपोर्ट हे सांगतायत की तन्वी सुभेदार साक्ष देण्यासाठी, कुठलीही साक्ष देण्यासाठी मेंटली प्रिपेअर्डच नाही आहेत. आता साक्षीलाही टेन्शन आलंय बरं का या गोष्टीचं. आणि आता बघा प्रेक्षकांनो, ते रिपोर्ट चेक करतात मिलॉर्ड. अर्जुन म्हणतो की काय आहे ना, तन्वी सुभेदारांना अनेक इमोशनल आणि मेंटल असे इश्यूज आहेत. ती जे काय बोलते ना ते खोटं असण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे. खरं तर आता रविराजांना खूप इन्सल्टिंग फील होत असतं बरं का. आता म्हणजे एकदम जरा टेन्शन वाढलंय असं दाखवलं त्यांनी. पण आता मध्येच ना कुसुम हळूच चैतन्याच्या कानात बोलते आणि म्हणते, चैतन्य सर अभिनंदन, अहो प्रियाचे तो पार चिंदड्या उडल्यात आज, अभिनंदन चैतन्य सर अभिनंदन. आता लगेच चैतन्य म्हणतो, अहो कुसुम ताई आता तर काही नाही, आता बघाच तुम्ही खोट्याचं राज्य आता लवकरच संपणार आहे आणि आपणच जिंकणार आहोत लवकरच. आता तुम्ही बघत राहा पुढे काय होतंय. सो जनाब आगे आगे देखिए होता है क्या. आता बघा प्रेक्षकांनो, दामिनी लगेच ऑब्जेक्शन घेत म्हणते, कशावरून सुभेदार हा रिपोर्ट तुम्ही मॅन्युप्युलेट केला असेल. म्हणजे आता बघा हिने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर लगेच अर्जुनने जी काही खबरदारी घेतली होती ना त्या खबरदारीचा उपयोग झालाय. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली ही चौकशी होत असताना ॲडव्होकेट किल्लेदार तिथेच होते. रविराज किल्लेदार स्वतः हजर होते ही चौकशी होत असताना. आता मला ॲडव्होकेट किल्लेदारांना प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे. मग आता ते जज म्हणतात की तुम्हाला परवानगी आहे. दामिनीला एवढं टेन्शन आलं ना प्रेक्षकांनो, हिला पश्चाताप होणार आहे. 113% मी ही केस का घेतली. तर असो, आता हा केस म्हणजे आजचा दिवस गेल्यानंतर या प्रत्येकाचे रिॲक्शन पाहण्यासारखे असतील. मजा. आता लगेच रविराजांना तिथे बोलवण्यात येत आहे. रविराज प्रियाच्या तोंडाकडे बघत पण नाही आणि त्यांचा तो कोट काढून ठेवतात आणि मग साक्ष देण्यासाठी तिथे येतात. आता थोड्या वेळ सायली जरा फ्लॅश केली आहे इथे. तर असो, आता ते विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला ॲडव्होकेट किल्लेदार म्हणू शकतो ना. रविराज मानेने त्याला होकार देतात. मग अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. तन्वी किल्लेदारची चौकशी तिथे झाली तेव्हा तुम्ही तिथे होतात ना. त्यावर रविराज म्हणतो की हो युअर ऑनर, तन्वीचा पिता म्हणून आणि तिचा वकील म्हणून मी त्या क्षणाला तिथे हजर होतो. प्रियाला बघा कसं टेन्शन आलंय, आता हे काय बोलतील. पण असो, आता अर्जुन म्हणतो की या चौकशीबद्दल आणि तिथे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का ॲडव्होकेट किल्लेदार, प्लीज उत्तर द्या कोर्टाला. आता अर्जुन जरा पोलाइटली बोलतोय किल्लेदारांशी. तर आता तो म्हणतो, त्या चौकशीमध्ये काही गडबड झाली आहे असं काही नोटीस केलंय का तुम्ही, प्लीज कोर्टाला उत्तर द्या. मग आता रविराज म्हणतात, नाही मला त्यात कुठलीही गडबड दिसलेली नाहीये, ही चौकशी अतिशय योग्य पद्धतीने झाली आहे. अर्जुन म्हणतो, मग त्या रिपोर्टमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का. त्यावर रविराज म्हणतात, सायकोलॉजिस्ट राऊत यांच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल माझी अजिबात शंका नाही आहे. अर्थातच तो रिपोर्ट त्यांनी जो दिलाय तो व्यवस्थितच असेल. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. नाही, दामिनी देशमुख, ॲडव्होकेट दामिनी देशमुख आत्ताच म्हणाल्या की तो रिपोर्ट मी मॅन्युप्युलेट केलाय. या बाबतीत तुम्हाला काही म्हणायचं आहे का. त्या बाबतीत रविराज अगदी स्पष्टपणे बोलतात. प्रेक्षकांनो, आज रविराजांच्या बाबतीत तुमचं मत बदलणार आहे. त्यावर रविराज पटकन सांगतात की अजिबात नाही, मला त्या बाबतीत कुठलीच शंका नाहीये. ही चौकशी अत्यंत निष्पक्षपणे झालेली आहे. अर्जुन आता नो मोर क्वेश्चन्स मिलॉर्ड असं म्हणतो आणि रविराजांना म्हणतो, थँक्यू सो मच सर, तुम्ही आता जाऊ शकता. तर आता बघा थँक्यू मिलॉर्ड म्हणून आता रविराजांनी पण त्यांची जागा परत घेतली आहे. आता दामिनीचं टेन्शन वाढलंय. दामिनीला आता काही सुचेना की पुढे काय युक्तिवाद करावा, काय बोलावं. त्यावर अर्जुन म्हणतो, मिस दामिनी देशमुख, मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये अजून बरेच प्रश्न असतील, म्हणूनच कोर्टाने अपॉइंट केलेले सायकोलॉजिस्ट मिस्टर राऊत यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात यावी मला. आता अर्जुनने त्या सायकोलॉजिस्टलाच तिथे बोलवलंय ज्यांनी प्रियाची चौकशी घेतली ना. त्यांना काय मुद्दे प्रेझेंट केलेत प्रेक्षकांनो, एक बारकावे आज त्यांनी लक्षात ठेवलेत. अमेझिंग. फक्त त्यांनी याच स्पीडने आणि याच पद्धतीने पुढे अतिशय सेन्सिबल दाखवलं ना, म्हणजे इतक्यात तर प्रियाचा चेहरा खरा समोर येणार नाही, पण ती या म्हणजे विलास आणि मधुभाऊंच्या बाबतीत खोटं बोलतीये आणि साक्षीची साथ देतीये. एवढं जरी त्यांनी क्लिअर केलं ना तरी खूप भारी वाटणार आहे मालिका बघायला. तर असो, आता ते राऊत तिथे आले आहेत आणि अर्जुनने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. अर्जुन
पहिलाच प्रश्न विचारतो की मिस्टर राऊत, तन्वीच्या चौकशीबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यावर ते सायकोलॉजिस्ट म्हणतात की ती चौकशी माझ्याच देखरेखीखालीच झाली आहे. तिचे ओव्हरऑल बॉडी लँग्वेज, तिचा चेहरा, तिच्या हातापायांची हालचाल या सगळ्या गोष्टी मी अतिशय काळजीपूर्वक बघून हा रिपोर्ट सबमिट केलाय. अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो की मिस्टर राऊत, तुमच्यावर कोणी दबाव टाकलाय का हा रिपोर्ट बनवण्यासाठी? त्यावर ते म्हणतात नाही, अजिबात नाही. माझ्यावर कोणीही कसल्याही प्रकारचा दबाव दिलेला नाहीये किंवा कोणाच्याही दबावाखाली मी हा रिपोर्ट बनवलेला नाहीये. नाही, तसा कोणी प्रयत्न सुद्धा केला नाही. आणि इन केस तसं काही झालं जरी असतं तरी माझा हा रिपोर्ट अगदी अनबायस्ड असं काहीतरी म्हणतात, ते अनबायस्डच राहिला असता. म्हणजे कदाचित स्टेबल असं काही अर्थ असो, म्हणजे निष्पक्ष राहिला असता असं अर्थ असेल त्याचा. तर असो, आता अर्जुनने त्यांना थँक्यू म्हणलंय आणि तुम्ही जाऊ शकता असं बोललाय. आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड दॅट्स ऑल, थँक्यू. आता अर्जुनचा युक्तिवाद इथे संपलाय बरं का, आणि इथून पुढे दामिनी बोलायला लागते आता. पण बघत राहा प्रेक्षकांनो. आता हे जज म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुमचं स्टेटमेंट कोर्टाला सादर करा. आता त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, काय आहे ना युअर ऑनर, ॲडव्होकेट सुभेदारांनी आत्ता जी फिल्मची गोष्ट आपल्याला ऐकवली ना ती खरंच खूपच छान आहे. अर्जुन आता जरा लुक द्यायला लागतो दामिनीला. मग दामिनी म्हणते की सत्य तर हेच आहे, विलासचा खून मधुकर पाटील यांनीच केलाय. आता प्रत्येक गोष्टीवरून फक्त ही खुनावरच फोकस करते, बाकीच्या साक्षी ग्राह्य धरू नये असं हिचं काहीतरी म्हणजे मत आहे. त्यावरती आता पुन्हा दामिनी म्हणते की त्या बंदुकीवर मधुकर पाटलांचे फिंगरप्रिंट्स सापडलेत युअर ऑनर, आणि विलासने मधुकर पाटलांना दिलेले पैसे आणि आय विटनेसचं स्टेटमेंट हे एवढे पुरावे पुरेसे नाही आहेत का मिलॉर्ड? अर्जुन म्हणतो, नाही आहेत, अजिबात नाही आहेत. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, कारण तुमच्या सगळ्या पुराव्यांवर आणि स्पेशली तुमच्या आय विटनेसवर खूप मोठे प्रश्न उभे राहिलेत मॅडम. आता प्रियाला फार टेन्शन आलंय प्रेक्षकांनो, फार म्हणजे फार. हिची साक्ष ग्राह्यच धरली जाणार नाहीये. त्यावर आता अर्जुन म्हणतो की या बाबतीत किती तफावती आहेत ना हे मी कोर्टाला आत्ताच सिद्ध केलंय, आणि विलास मेल्यानंतर तो मेसेज म्हणजे तन्वीनेच पोलिसांना केल्याची शक्यता ही सगळ्यात जास्ती उत्पन्न झालेली आहे मिलॉर्ड. दामिनी म्हणते की या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? मग अर्जुनने तर आता तिच्यावर बॉम्बच टाकलाय. अर्जुन म्हणतो, मग साक्षी खुनाच्या रात्री 2 तास कुठे होती याचा तरी पुरावा कुठे दाखवला तुम्ही मॅडम? आता त्याच्या या युक्तिवादावर त्यांनी हा एपिसोड संपवलाय प्रेक्षकांनो, आणि प्रत्येक जण भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे बघतोय. प्रत्येकाच्या मनातलं टेन्शन मात्र वेगवेगळं आहे. मजा आली. आणखीन शब्द सुचेनात आता मला काय बोलू मी आजच्या एपिसोड बद्दल. तर असो, आता पुढच्या भागामध्ये हिअरिंग संपलेलं दिसतंय, आणि हिअरिंग संपल्यानंतर अर्जुन दामिनीला म्हणतो, काय हो मॅडम, तुम्ही मला सुरुवातीला म्हणाला होतात की माझा कॉन्फिडन्स कमी पडताना दिसतोय तुम्हाला, पण आता ती अवस्था तर तुमची दिसतीये. त्यावर सायली म्हणते, काय आहे ना दामिनी मॅडम, अति आत्मविश्वास ही एका अहंकारी माणसाची सगळ्यात मोठी चूक असते, आणि आता तुम्ही तीच चूक करून बसलात. त्याचे परिणाम बघा ना काय झालेत आता. त्यावर दामिनी म्हणते, सुभेदार अजून केस संपलेली नाहीये. आता अर्जुन म्हणतो, आता काही फार दिवस उरलेले नाहीयेत दामिनी मॅडम. आता या शेवटच्या काही दिवसातल्या हिअरिंग आहेत ना त्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणारे ॲडव्होकेट दामिनी देशमुख. आता असं बोलल्यानंतर दामिनी तिथून निघून जाते. पण आता पुढे काय होईल या सगळ्या गोष्टींमुळे माझी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. प्रेक्षकांनो, आजही लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला. कालच्या तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत आणि त्यांना रिप्लाय पण केलेला आहे बऱ्याच जणांना. पण असो, अर्जुनपेक्षा जास्ती मीच थकले बाबा एवढं सांगून. असो, छानच होता प्रेक्षकांनो एपिसोड, नो डाऊट. तर बघत राहा. ठरलं तर मग उद्या सुद्धा या मालिकेचा अतिशय इंटरेस्टिंग एपिसोड असणार आहे, नो डाऊट. आणि ती एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली बरं का अर्जुनची. आता कदाचित ते उद्या ऐकवतील की काय माहित नाही, पण तन्वी ज्या अँगलने उभी होती त्या अँगलने तिला काही दिसतच नव्हतं. तो मुद्दा हजर करायचा राहिलाय. मे बी आता कदाचित उद्याच्या भागामध्ये तो आपल्याला दिसेल. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग आणि जबरदस्त असे रिव्ह्यूज एन्जॉय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माझं निवेदन कसं वाटलं हे आवर्जून कमेंट करून सांगा. तर भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.